प्रस्तुत विवेक चूडामणी ग्रंथ श्लोक क्रमांक 348ला पाठीमागच्या वेळेला थांबलेलो होतो आपण. आता 349 नंबरचा श्लोक वाचायचा आहे. प्रकरणाचं नाव आहे 61 क्रमांकाचं प्रकरण आहे कार्य कारण भाव मिथ्या. जेवढं कार्य आहे त्याच्या मागचं काही कारण आहे आणि त्याचा जो काय आपल्या अंतःकरणात निर्माण होणारा भाव आहे ते सगळं काय आहे, मिथ्या आहे. कारण जगत, कार्य अज्ञान आणि त्याच्या निमित्ताने तुमचा होणारा भाव. चांदी दिसते शिंपलीवर, खांबावर दिसतोय भूत, हा जो भाव आहे. मृगजळ, उन्हाच्या कडक झळा आहेत पण दिसतंय पाणी, हा जो भाव आहे तो मिथ्या भाव आहे. कारण मिथ्या आहे अज्ञान आणि कार्यसुद्धा. ह्या प्रकरणाचं हे नाव आहे आणि श्लोक क्रमांक 349 वाचायचं आहे. तत्पूर्वी आपण मागच्या हप्त्यामध्ये 348ला थांबलो होतो. 348चं काय आहे, त्या प्रकरणाचं नाव वेगळं होतं आणि त्याचं शेवटचा श्लोक आपण वाचला होता आणि थांबलो होतो. तेवढं वाचू आणि मग पुढे आपण पदार्पण करूया. काय होतं त्या प्रकरणाचं नाव सांगता येईल, आध्यात्मिक विचार आणि रहस्य. आध्यात्मिक विचार आणि रहस्य हे त्या प्रकरणाचं नाव होतं आणि त्याच्यातलं 348 क्रमांकाचं हे होतं. त्याच्यानंतर आता हा जो प्रकरण चालू आहे, जो दुसरा भाग चालू आहे, दुसरा भाग, त्याच्यामध्ये ज्याला ब्रह्मत्वाची यथार्थ कल्पना आलेली, अपरोक्ष अनुभव ज्याला आलेला आहे, त्याला त्या बोधावर ठाम कसं राहायचं हे सांगितलेलं आहे. तर आपण जर विवेक चूडामणी पाहतो, विचारसागर पाहतो, ज्ञानेश्वरी पाहतो, यच्च यावत ग्रंथ, एकही ग्रंथ कमी नाही. नाथबाबा एकनाथी भागवतामध्ये सांगतात सगळे ग्रंथ सारखेच आहेत. त्यांचा सिद्धांतसुद्धा एकच आहे. काय, ब्रह्मसत्य जगत मिथ्या जीव ब्रह्मेव ना पर. ब्रह्म आणि जीव वेगळा नाही. जीव खरा मिथ्या भाव आहे तो सुद्धा, पण तोच परमात्मा आहे आणि जगत हे सगळं खोटं आहे की नाही. त्याच्यासाठी मग ती भूमिका आपल्याला दृढ करण्यासाठी काय पाहिजे, आपल्याकडे एक व्यावहारिक सत्ता आहे, एक पारमार्थिक सत्ता आहे आणि एक प्रतिभासिक सत्ता आहे. विचारसागरमध्ये सगळे सांगितलं त्या दोन सत्ता तुम्ही ड्रॉप करून टाकायच्या, गौण. त्या सत्तेत जाणारे विचार तुमच्या डोक्यात आले, त्या विचारांना ड्रॉप करायचं. त्या विचारात राहणारी माणसं आहेत त्यांना सुद्धा तुम्हाला ड्रॉप करायचं. कारण का, तैसे ते पार्था विन्मुख या परमार्थात तयासी सर्वथा संभाषण. तयासी संभाषण न करावे, सर्वथा संभाषण. त्यांच्याशी नाहीच करायचं बोलणं, त्यांच्याशी पारमार्थिक बोलसुद्धा बोलू नका. पण तरीसुद्धा ते सांगतात चला सो. कारण का, नाहीतर तुम्हाला त्यांच्या संगतीत राहायचं नाही. का, आपण अजून एक प्रमाणे आत्मज्ञान निज दृष्टी न देखील ज्या नरा तया नरा गोष्टी त्याच्या संभाषण करायचं नाही. म्हणजे जर आपल्याला हा बोट टिकवायचा असेल, ठसवायचा असेल तर बहुसहाय असेल. आणि त्याच्यानंतर तुमच्या आपल्यावर जे प्रसंग येणार आहेत सुखदुःखाचे, ते पण तुमच्यावर उपकारकच आहेत, तेही तुम्हाला घडवणारेच आहेत. तुमची पूर्ण कोणत्याही प्रसंगातून तुम्ही जाऊ द्या, तुम्हाला अध्यात्मच आठवणार. आता अध्यात्मच आठवणार, कारण तुमचा शेवटचा तरणोपाय तो आहे. तुम्हाला कळालेलं आहे, काही दुखायला लागलं तर पळायचं कुठं, पोलीस स्टेशनला ना. शरीरात प्रकृतीत काही जरी त्रास व्हायला लागलं तर पोलीस स्टेशनला पळायचं किंवा कोर्टात पळायचं की नाही. मग कुठं पळायला पाहिजे, प्रकृतीत दुखायला लागलं तर, शरीरात दुखायला लागलं पोलीस स्टेशनला पळायचं का वकिलाकडे पळायचं, हॉस्पिटलला पळायचं. तसं आपल्याला सगळ्याची बिमारी कळालेली, कुठे पळायचं तर कुठं पळायचं, हां बस. त्याच्याशिवाय आपल्याला हे नाही. कारण आज फिटले माझे कोडे, ते कोडं सोडायचं असेल तर संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची, आहे की नाही. जसं पण त्याच्यामध्ये जर आता करावी तातडी, पण दिवाळी आल्यावर काय करायचं, आपण तातडी कशाची करायला पाहिजे. असे म्हणजे प्रसंगानुसार परत आपल्याला थोडंसं चेंजेस करावंच लागतंय ना. पण ते करत असताना खोटा भाव ठरून त्यांच्यामध्ये राहायचं, खरं समजायचं नाही. शेवटचा होता आध्यात्मिक विचार आणि अजून काय वाक्य होतं ते, रहस्य. आध्यात्मिक विचार रहस्य. तुम्हाला बोधावर राहायचे, काही झालं तर मी देह नाही, मी देह नाही, मी ते तत्व आहे, अशा भूमिकेत राहायचे. श्लोक क्रमांक 48 होता, कोणताही पदार्थ उत्तम तऱ्हेने पाहून त्याचे ज्ञान करून घेतले म्हणजे आवरण शक्तीला वावच उरत नाही. तुम्हाला पारख करायची ना, ही वस्तू मला घ्यायची, तर आपण त्याचे पूर्णपणे ज्ञान झालं पाहिजे आपल्याला. तसं जर पूर्ण ज्ञान झालं, जगताचं अधिष्ठान काय, सगळ्या वस्तूचं अधिष्ठान काय आहे,
परमात्मा, आणि तेच माझं अधिष्ठान आहे, ते सगळ्या जगाचं अधिष्ठान आहे. मग त्याच्यानंतर तुम्ही आवरण काढल्यानंतर तुम्हाला भ्रम नाही आला पाहिजे, पण येऊ शकतो. काय येऊ शकतो? अनंत जन्माचे अनंत कर्म, अनंत कर्माचे अनंत संस्कार चित्तात असल्यामुळे ते उफाळून येतात. त्यावेळेला कदाचित विषयाच्या आरी गेल्यासारखं वाटेल, पण त्यावेळेला परत तुम्ही कसे आले पाहिजे? बोधावर. आणि ते काम आता आपल्या, जर आपण अनन्य शरण असू ईश्वराला, तर ते जबाबदारी कोणाची झाली? ईश्वराची. आपण हॉस्पिटलमध्ये गेलो, डॉक्टरला सांगितलं काय बी करा बाबा तुम्ही, पण आमचा पेशंट वाचला पाहिजे, काय रुपये खर्च असेल तर ते पण आम्ही करण्याची तयारी दाखवतो. तर ती जबाबदारी कोणाची झाली? सगळी आता डॉक्टरांची झाली. तसं आता तुका म्हणे भार घातली यावरी, मग 100% होईल काय वारी नारायण, आहे की नाही? त्याप्रमाणे त्या उत्तम पदार्थाचं ज्ञान झालं पाहिजे त्याच्या पद्धतीने. ते काय नेमकं? ह्या सगळ्याचं सार काय? बस सार प्रपंच हा सार आहे. काय फलकट हा संसार, येथे सार सार भगवंत. म्हणजे सगळ्यात सार काय? भगवंत आहे. आणि फलकट जे निर्माण झालेले आहे, त्या टरपल जे निर्माण झाली शेंगदाण्यावर, ती पण कशाची आहेत? तो शेंगदाण्याचा एक अविभाज्य घटक आहे. टरपल नसेल तर शेंगदाणे होऊ शकत नाही. शेंग नसेल, आवरण नसेल, तर बनगी नसेल तर दाना होऊ शकत नाही. म्हणजे सारासाराचा निवाड केल्यानंतर तुम्हाला जर फायनल तत्व कळलं, तर ते म्हणतात कोणताही पदार्थ उत्तम तऱ्हेने पाहून त्याचे ज्ञान करून घेतले म्हणजे आवरण शक्तीला वावच उरत नाही. एकदा रश्शी खात्री केली ना, साप होईल का परत? कधीच डोक्यात येणार नाही. मिथ्या ज्ञान विनाश भवती, मग विक्षेप रूपी मिथ्या ज्ञानाचा नाश होतो. एकदम कळालं का? फायनल कळाल्यानंतर मग मिथ्या ज्ञानाचा नाश होतो. त्यामुळे साहजिकच विक्षेपजन्य दुःखे सुद्धा नाहीशी होतात. त्यांनी सांगितलं एकदा खांबावर भूत आहे अशी कल्पना झाली होती, पण आता कळालं खांब आहे. आता तो खांब कंटिन्यू राहणार आहे, पण तुमच्याकडे भूत ही कल्पना येईल का? येऊ शकत नाही. तसं आपल्याला एकदा ज्ञान झालं ना, बाबा म्हणतात एकदा नाव ठेवलं तुमचं, तुम्ही कधी म्हणतो का आपण विसरलोय म्हणून? खिशातून गळून गेलो, अरे रे मी विसरलो झोपेत, नाही. तसं आपण आता विसरायचं म्हटलं त्याला, तरी त्या वस्तूला आपण विसरू शकत नाही. एकदा कळालं खांब आहे का भूताची कल्पना समाप्त झाली. एकदा कळालं रश्शी आहे का साप ही कल्पना, पण ते मात्र यथार्थ कळालं पाहिजे, हे मात्र महत्त्वाचे. यथार्थ न कळता त्याच्या जवळ जाऊन जाणून बुजून त्याला पायचं डिवचून वगैरे हातात घेऊन पाहिलं म्हणजे मग कळतंय की हे मिथ्या आहे. मग एकदा रश्शी हे पक्क ज्ञान झालं, सापाची कल्पना येईल का डोक्यात? नाही. त्याच्यानंतर म्हणतात का दिसतो खांबावर भूत का दिसतं, रश्शीवर साप का दिसतो? अंधुक प्रकाश असल्यामुळे, आपल्याकडे अज्ञान असल्यामुळे रश्शीवर साप दिसतो, खांबावर भूत दिसतो. आणि ते अज्ञान जर आपलं घालवलं संतांच्या कृपेने, जर गेलं, दिलं वेगळं आणि झालं वेगळे, ते ज्ञान पैगाबर घेतलं आपण, पण ते आपल्याला विज्ञानजन्य अनुभवजन्य ज्ञान झालं, तर मग मात्र ती गोष्ट आपल्याला बाधू शकत नाही. लांबून दिसला एक मनुष्य येतोय, आपल्याला वाटलं रामूच आहे, पण येत होता शामू येत होता. मग आता जवळ आल्यानंतर खात्री झाली. आता रामूच्या दृष्टीने जे डोक्यात आपले विचार केले होते, रामू समजा रामागडी, त्याच्याकडून काय काय काम करून घ्यायचं, आणि श्याम शेठ आले तर त्यांना आपण ती कामं सांगू का रामशेठ रामूची? नाही. कारण आता कळालं, अंधारात वाटलं होतं रामू येतोय, पण आता उजेडात कळालं कोण आहे? हा श्याम आहे. मग परत एकदा श्यामला आपण घरात बसल्यानंतर बाकड्या गप्पा मारताना आपल्या डोक्यात येईल का हा रामू आहे? नाही येणार, आहे की नाही? त्याप्रमाणे ते म्हणतात एकदा का तुम्हाला त्या गोष्टी कळाल्या का मग मात्र डोक्यात काय येणार नाही. आता शेवटचं उदाहरण सांगतात ते, या क्षणी आत्मतत्व याचे ज्ञान नसते ज्यावेळेला, त्यावेळेला आपण त्या सुखाच्या दुःखाच्या नादी लागतो. बघा, भूत जेव्हा नाहीसे होईल तेव्हाच दुःख नाहीसे होऊ शकणार. म्हणून दुःखाचा नायनाट करण्याकरता मिथ्या ज्ञानाचा शेवट करावा. दुःखाचा नायनाट करायचा असेल तर मिथ्या ज्ञानाचा शेवट करायचा. दुःख कशामुळे? सापामुळं. साप खरं आहे का? नाही, मिथ्या आहे साप असं वाटते, पण आहे काय? रश्शी. पण त्या क्षणी आपल्याला वाटत नाही हा काय रश्शी आहे म्हणून वाटत नाही, म्हणून आपल्याला भीती वाटते. या क्षणी आत्मतत्व याचे ज्ञान नसते. आत्मतत्वाच्या आपल्या अज्ञानामुळे ते आवृत्त होते. ज्यावेळेला आत्म्याचं अज्ञान असतं आपल्याकडे, त्यावेळेला जगत दिसतं आणि आपण स्वतःला शरीर समजतो, मग आपण स्वतःला मन समजतो, मग आपल्याला स्वतःला बुद्धी समजतो. आत्मतत्वाचे अज्ञानच मी देह आहे, मन आहे,
बुद्धी आहे हे मिथ्या ज्ञान निर्माण करत असते. कशामुळे मी देह हे कशामुळे वाटलं, मी बुद्धी हे कशामुळे वाटलं, मी मन हे कशामुळे वाटलं, मी आत्मा आहे हे विसरल्यामुळे. पडिला नामाचा विसरतेने हा वाढीला संसार. मी देह आहे, मन आहे, बुद्धी आहे हे मिथ्या ज्ञान निर्माण करीत असते. मी सीमित क्षुद्रजीव आहे. आता आपण सीमित क्षुद्रजीव आहे का, आपण व्यापक आहे. बाबा काय म्हणले, तुमच्या नाकातलं आकाश, वायू आणि प्रकाश तुमच्यापुरतं आहे का जगभर आहे, जगभर आहे. आपलं मूळ स्वरूप जगभर आहे, पण ते समजून घेण्यासाठी हे शरीर ही कुडी आपल्याला दिलेली आहे. मी सीमित क्षुद्र जीव आहे ही संकल्पनाच मला जीवनात दुःख देत असते. मी दुःखी कधी होतो, मी स्वतःला छोटा समजतो तेव्हा. छोटा म्हणजे कसा, आकारातला समजतो त्यावेळेला. जेव्हा मला जाणीव तत्वाचे आकलन होते तेव्हा माझ्यातील आध्यात्मिक अज्ञानाचा साहजिकच शेवट होतो. जेव्हा मला यथार्थ ज्ञान कळलं जातं त्यावेळेला विपरीत ज्ञानाचा शेवट होतो. मला यथार्थ शिंपली कळली जाते तेव्हा चांदीचा शेवट होतो, आहे की नाही. त्याप्रमाणे जेव्हा मला जाणीव तत्वाचे आकलन होते तेव्हा माझ्यातील आध्यात्मिक अज्ञानाचा साहजिकच शेवट होतो. म्हणून मी जीव आहे ही शुद्र भावना त्यानंतर नसते. तुका म्हणे आळीन जीवे नुरेची, एकदा आळी भ्रमरी होऊन गेली ती पुन्हा आळी होईल का. बरं ती जर पुन्हा आळी झाल्यासारखी वाटते याचा अर्थ ती भ्रमरी झाली का, नाही. आणि भ्रमरी ती पहिलीच होती, पण तिने स्वतःला काय समजलं होतं, ज्या अर्थी ती आळी आहे ना ती भ्रमरी होते याचा अर्थ ती पहिली पण भ्रमरीच असते, पण तिने स्वतःला काय केलेलं आहे, संकुचित केलेलं आहे. ती तिचा स्थायी स्वभाव विसरलेली आहे. पण ती उपकारक आहे. ती भ्रमरी तिला टोचा मारते ना सारखी, म्हणजे बाबा आपल्याला सारखं टच करतात ना, सांगतात ते तू आहेस ते तू आहे. त्याच्यामुळे ती एक दिवशी भ्रमरी होती आणि उडून जाती आणि जिनी तिला भ्रमरी केली तिला मारून टाकते. म्हणजे त्याचंही गुरुत्व पण संपून टाकते आणि स्वतःचं शिष्य पण संपून टाकते आणि दोघं सुद्धा ब्रह्मरूप होऊन जातात. अशा पद्धतीचं आहे ते. त्यामुळं मग त्यानंतर क्षुद्र भावना नसते आपल्यामध्ये. ती जर क्षुद्र भावना येत असेल, मी सीमित आहे, मी देह आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे, तर समजायचं का अजून यथार्थ ज्ञान झालेलं नाही, 100% झालेलं नाही. आणि 100% झालं तर हे होऊ शकत नाही. हे होण्यासाठी परमार्थिक विचारधारा असणाऱ्या माणसाची संगती गरजेची आपल्याला. जो व्यावहारिक सत्तेत वागतो त्याची संगती आपल्याला उपयोगाची नाही. अशा तऱ्हेने जीवात्म भावनेमुळे निर्माण होणाऱ्या दुःखाचा शेवट होतो. हेच पुढील श्लोकात अधिक स्पष्टपणे मांडलेले आहे. श्लोक क्रमांक 349 वाचतोय आपण. काय झालं, अख्खा दिवस नव्हता. कार्य कारण भाव मिथ्या याच्यामध्ये सुद्धा पावर आहे. हे सुद्धा काय करतं, आपल्या घशापर्यंत मॅग्नेट असल्यामुळं ते आपल्याला अजून कमजोर माणसाला अजून ते त्रास देतं. जेव्हा रज्जूच्या सत्य स्वरूपाचे आकलन होते तेव्हा बघा त्यांनी काय सांगितलं की तुम्हाला मुख्य जे विषय आहे त्याचं पूर्ण ज्ञान झालं पाहिजे. पदार्थाचं एकदा ज्ञान झालं का नंतर एकदा रश्शीचं ज्ञान झालं, साप कधी डोक्यात येणार नाही. मग त्या सापाच्यामुळं जे दृश्य पाहिलं त्याच्यामुळं त्याच्यासाठी पळण्यासाठी अंतःकरणात तुमच्या भाव निर्माण होणार नाही. साप आहे म्हणल्यानंतर भाव निर्माण होणार, घाबरणार, मारण्याचा प्रयत्न करणार. मग त्याच्यासाठी लाठी काठी घेण्यासाठी विचाराची पळापळी करावा लागणार नाही. जेव्हा रज्जूच्या सत्य स्वरूपाचे आकलन होते तेव्हा या तीनही गोष्टी लक्षात येतात. काय, आवरण, मिथ्या ज्ञान आणि विक्षेपजनित दुःख. आवरण संपलं, काय झालं, रश्शीवर सापाचं जे आवरण आलं होतं ते आवरण दोष काढला गेला. काय झालं, आता कळालं काय झालं, पक्क रश्शी. मग मिथ्या ज्ञान होतं, आवरण गेलं, साप गेला, म्हणजे खाली काय राहिलं, रश्शी. मग साप दिसत होता, हे कोणत्या ज्ञानाने दिसत होता, मिथ्या ज्ञानाने दिसत होता. तो मिथ्या ज्ञानाचा अभाव झाला. मग त्या मिथ्या ज्ञानामध्ये विक्षेपजनित स्थिती दुःख निर्माण होतं. अरे मला चावला तर, अरे आता पळायला पाहिजे, लपलं कुठं, पळून गेला तर डाव धरेल. मग त्याच्यामुळे काय होतं,
दुःख. पण आवरणच संपलं. आणि आवरण कशाने संपतं ते म्हणतात, ब्रह्मज्ञानाशिवाय आवरण दोष जात नाही. मी ब्रह्म आहे हे कळल्याशिवाय इतर विक्षेप आणि मिथ्या ज्ञान जाऊ शकत नाही. रज्जूमध्ये आढळतात बघा. आवरण, मिथ्या ज्ञान आणि विक्षेपजनित दुःख रज्जूमध्ये आढळतात. म्हणून आपले बंध तोडण्याकरता ज्ञानी माणसास वस्तुतत्वाचे खरे स्वरूप कळले पाहिजे. आपल्या मागं लागलेले दुःख ही जाण्यासाठी मूळ विषयाचं ज्ञान झालं पाहिजे. याचं नाव आहे कार्य कारण भाव मिथ्या. रज्जू ज्ञान जेव्हा एखाद्याच्या जाणीवेपासून अवृत्त झालेले असते तेव्हा 3 अवस्थांचा अनुभव येतो. जेव्हा रश्शीचं ज्ञान झालं, रश्शीचं ज्ञान आवरण झालं, दूर झालं, कशामुळं? सापामुळे. नका जाऊ मग, लांब कशाला जात. रज्जू ज्ञान जेव्हा एखाद्याच्या जाणीवेपासून अवृत्त झालेले असते तेव्हा 3 अवस्थांचा अनुभव येतो. रज्जूचे अज्ञान किंवा आवरण, रश्शीचं अज्ञान म्हणजेच आवरण 1. नंबर 2, त्या जागी सर्व प्रलंबित करणे, मिथ्या ज्ञान. मग त्याच्यानंतर रश्शीचं अज्ञान निर्माण झाल्यानंतर लगेच मिथ्या ज्ञान निर्माण होतो. काय? रश्शी नाही, काय तिथं? साप आहे. आणि सापामुळे वाटणारी भीती म्हणजे दुःख हे 3. जेव्हा रज्जूच्या जागी सर्प दिसतो तेव्हा या 3ही गोष्टी असतात. जर रज्जू दिसला असता तर दुःखे निर्माण व्हायचे कारणच राहत नाही. जेव्हा त्याची जागी सर्प दिसतो तेव्हा सर्प दुःख निर्माण करतो. जेव्हा परमात्म स्वरूपाचं ज्ञान होतं तेव्हा जग हा भाग राहत नाही. जेव्हा जग भाग राहतो त्यावेळेला दुःख होणार. म्हणून दुःख बांधवडी आहे हा संसार. संसारच दिसणार नाही जर ज्ञान झालं तर. संसार म्हणजे रश्शीवरचा साप आहे ना. रज्जू सर्पाकार भासियेले जगडंबर, आहे की नाही. त्याच्या जागी सर्प दिसतो. जेव्हा सर्प दिसतो तेव्हा दुःख निर्माण करतो. म्हणून खऱ्या आध्यात्मिक क्षुधा पीडित मानवास, बघा, खरा आध्यात्मिक जो माणूस आहे तो क्षुधा पीडित मानवास अज्ञान परिणाम स्वरूप मिथ्या ज्ञान म्हणजेच तो त्याला क्षुधा पीडित आहे. म्हणजे काय? भुकेलेला आहे. पण कोणत्या गोष्टीसह भुकेलेला आहे? अध्याय 4 श्लोक क्रमांक 33 मधील ओळ. जे अध्यात्म ज्ञानाचे भुकेलेले, जे धावत्या कर्माची लाणी, नैष्कर्म्य बोधाची खाणी आणि भुकेली या धनी साधनाची. बघा, जे धावत्या कर्माची लाणी, नैष्कर्म्य बोधाची आणि भुकेली, जो क्षुधा पीडित आहे, ज्याला भूक लागलेली. तू का म्हणे मज लागलीसी भूक. बघा, असा जो भूक लागलेला आहे तो ताण लागलेला माणूस काय प्रयत्न करीन? ताण लागलेला माणूस काय प्रयत्न करीन? त्याला जर तुम्ही दुसरं दिलं काय खायला तर नाही, तो मला म्हणेल मला काय पाहिजे? पाणीच पाहिजे. समजा भुकेलेला माणूस आहे, भुकेलेला, आणि तो त्याला मागतोय, भूक मागतोय, मला खायला द्या. तो म्हणले खायला नाही, मी तुला 1000चा बंडलच देतो डायरेक्ट 10,000च्या नोटींचा. त्याला काय त्याचा उपयोग आहे? तसा ज्याला आध्यात्मिक भूक लागलेली आहे त्या मानवास अज्ञान आणि परिणाम स्वरूप मिथ्या ज्ञान म्हणजेच शरीर. बघा, परिणाम स्वरूप मिथ्या ज्ञान. अज्ञान म्हणजे काय? अज्ञान म्हणजे काय? मिथ्या ज्ञान म्हणजे काय? शरीर मन बुद्धीशी तादात्म्य आपलं आणि परिणाम स्वरूप अनिवार्य दुःख नाहीसे करण्याकरता. बघा, मिथ्या ज्ञान काय? शरीर मन बुद्धी याच्याशी असलेलं आपलं तादात्म्य. त्याच्याशी तादात्म्य असल्यावर आपल्याला परिणाम त्याचं काय भोगावं लागणार? अनिवार्य दुःख नाहीसे करण्याकरता हे महान सत्य स्वरूप अनुभवणे आणि आत्मस्वरूपाचे आत्मस्वरूपाचे स्वरूप ओळखणे अत्यंत आवश्यक आहे. जर या दुःखापासून बाजूला व्हायचे तर आपल्याला कशाचा निवाडा करायला पाहिजे? सापापासून बाजूला व्हायचे तर कशाचा निवाडा करायला पाहिजे? रश्शीचा निवाडा करायला पाहिजे. जर आपल्याला जन्म मरणाच्या बाद व्हायचंय तर आपल्याला कशाचं ज्ञान करायला पाहिजे? कशापासून बाजूला व्हायला पाहिजे? आपल्याला कशाचं ज्ञान झालं पाहिजे? स्वरूपाचं. मी हे आहे का मी ते आहे? मी जे दिसतंय ते आहे का न दिसणार आहे? मग मी न दिसणार आहे तर मग दिसणार काय? जोपर्यंत जे न दिसणार आहे कळत नाही तोपर्यंत दिसणाऱ्याचा निश्चित करायचा आहे, दिसणाऱ्याचा. आणि एकदा जर कळालं मी कोण आहे तर मग तो मी सीमित नाही राहत. मग जे जे आहे ते काय? मीच आहे. श्लोक क्रमांक 350. हा लोहाचा गोळा
बरं तो एक जीव इतका झालेला आहे ना, त्यामुळे लगेच कळणार नाही. किती हुशार माणूस असला तर लगेच कळू शकत नाही. त्याला थोडं स्थिर स्थावर व्हावं लागेल. कोणतीही गोष्टीचा झटपट निर्णय घ्यायचा नाही. आता हे IT क्षेत्रात काम करतात. जर यांना कोणी प्रश्न लगेच विचारला तर हे लोक उत्तरच देत नाही. तुम्ही डॉक्टरांकडे जा, डॉक्टरांना आपण सांगितलं आपला अमुक अमुक आजार आहे, ते थोडंसं विचार करतात. त्यावेळेला आपल्याला असं वाटतं याला कळतंय का नाही कळत, आहे की नाही. मग तो कधी कधी दुसऱ्या डॉक्टरचा पण सल्ला घेतो. त्यावेळेला अजूनच आपली भूमिका दृढ होते, काय याला काहीच कळत नाही म्हणून, आहे की नाही. तर ते विचार करून त्याच्यावर काहीतरी सांगत असतात आणि आपलं भमरळ खातं लगेच बोललं का सगळं सांगून मोकळे, आहे की नाही. हा लोहाचा गोळा अग्नीच्या सान्निध्याने अग्नीसारखा वाटतो. तसेच बुद्धितत्व ब्रह्माच्या विश्वव्यापकत्वामुळे ज्ञाता आणि ज्ञान अशा दोन्ही रूपात व्यक्त होते. कोण? परमात्म स्वरूप विश्वव्यापक असल्यामुळे बुद्धितत्वात ज्ञाता मी जाणणारा आणि मला जाणायचं हे ज्ञान, हे दोघं कोण झालेले? परमात्म स्वरूपच झालेले दोघंही. पण ही दोन्ही कार्य बुद्धितत्वाचा परिणाम जसे भ्रांतीमध्ये, स्वप्नामध्ये, मनोराज्यामध्ये खोटे वाटतात तसे ते मिथ्या असतात. आपण ज्ञाता आणि मी ज्याचं ज्ञान करायला लागले, कोणताही विषय घ्या, मी ज्ञाता आणि हे याचं काय करतोय, ज्ञान करून घे. हे ज्ञेय समजा, इथे काय दाखवले, दोन दाखवले, काय दाखवले, ज्ञाता आणि ज्ञान, हे दोन्ही मिथ्या आहेत. परंतु ते कशामुळे मिथ्या आहेत? त्यांचं मूळ स्वरूप माहीत नसल्यानं. त्यांचं मूळ स्वरूप काय आहे? चैतन्य तत्वच आहे. पण ते काय झाले, कार्य बुद्धितत्वाचा परिणाम. म्हणून ते म्हणतात बुद्धितत्व ब्रह्माच्या विश्वव्यापकत्वामुळे, ब्रह्म कसे विश्वव्यापक आहे आणि त्याच्यामध्ये फक्त ज्ञाता आणि ज्ञानच वेगळं आहे. बाकी सगळं जगत कसं आहे, ब्रह्मतत्व कसे विश्वव्यापक आहे आणि त्याच्यामध्ये फक्त ज्ञाताच वेगळा आहे का नाही. ज्ञाता वेगळा आहे का? ज्ञाता सुद्धा तोच आहे ना. मग बाबा काय म्हणले, अरे बाबा देव नाही अशी एवढी बी रिकामी जागा नाही. मग पाहुणे तुम्ही कोण? साहजिक कोण झाले? ते सुद्धा ब्रह्मच झाले. परंतु त्या माणसाला वाटणार नाही, तो मी तर तुला देह वाटते, हे तुझं मिथ्या ज्ञान आहे, हे तुझं अज्ञान आहे की नाही. तू का म्हणे हा तो स्वय परब्रह्म, पण मूर्खने निवर्म संत चरण, आहे की नाही. ही दोन्ही कार्य बुद्धितत्वाचा परिणाम जसे भ्रांतीमध्ये, स्वप्नामध्ये, मनोराज्यामध्ये खोटे वाटतात तसे ते मिथ्या असतात. अगदी तसेच जीवात्म्यापासून तो थेट स्थूल देहपर्यंत तुम्ही आपण स्वतःला जीव समजत असेल तर तो जीव सुद्धा कसा आहे, तो जीव हा खरा नोहे ती माया. अगदी त्याप्रमाणे, अगदी तसेच दृष्टांत सांगितला होता सिद्धांत. जीवात्म्यापासून मी जरी स्वतःला जीवात्मा समजत असेल तरी तुम्ही त्यास, कारण तुमचं त्याप्रमाणे तो तिकडे, हे फक्त त्याचं काय पडलेले प्रतिबिंब पडलेले. जीवात्म्यापासून तर थेट स्थूल देह हा आणि त्याला चालवणारी सत्ता आणि स्थूल देह आणि विषयी वस्तू, हे सर्व प्रकृतीचे सर्व विकार असत्य असतात. का दिसतात ते कसे काय? मग साप दिसतो तो खरा आहे का? तो तुमच्या प्रकृतीचा विकार आहे. प्रकृती म्हणजे हे नाव कशातला जॉईंट आहे? अजून प्रकृतीला अजून काय काय सम शब्द आहेत प्रकृतीला? अज्ञान, माया, अजून अविद्या, भ्रम, बरोबर, कल्पना. बघा, मग हे सगळं तुमच्या कल्पना आहेत. हा कल्पनेचा तुमचा विकार आहे. तुम्ही विकार म्हणजे तुम्ही स्वतःला आहे ते न समजणे, त्याची असत्यता. ते तो प्रत्येक क्षणी परिवर्तनीय असल्यामुळे असते. का? ते असत्य काय आहे, ते सारखं बदलत असते. तू आत्मा कधीच परिवर्तन पावत नाही, आत्मा कधी बदलत नाही आणि वरचं आवरण मात्र बदलत असतं. काय? जेव्हा एखादा, तुम्हाला खायचं आहे तर याची आजी परमार्थातल्या आई म्हणून, ठीक आहे, ती बाबाच्या शेजारी बसलाय पण बाबा गुळ खातो पण पोराला काय म्हणत नाही खावं. अशी आहेत ना एड्या डोक्याची, गुडघ्यात मेंदू असणारी.
हा लोहाचा गोळा पुढे गेलो होतो ना. हा, जेव्हा एखादा लोखंडाचा तुकडा अग्नी संपर्कात येतो तेव्हा तो अग्नीची उष्णता आणि तेज शोषून घेतो. बघा काय होतं, एखादा लोखंडाचा तुकडा अग्नीत पडला तर तो काय करतो, उष्णता शोषून घेतो आणि पुरेशा दीर्घ कालानंतर लाल झालेला लोखंडाचा तुकडा कोणता आणि जळणारा कोळसा कोणता याचे हे सांगणे कठीण जाते. लोहाराच्या तिथे ठेवलेलं लोखंडाचा तुकडा आणि विस्तू दोघं सारखेच दिसतात, लाल बुंद झाले, हे का नाही. आता नवीन माणसाला नाही कळणार, पण त्यातला ज्ञानी आहे त्याला कळणार आहे. हे दोन्ही एकाच स्वरूपाचे होतात. त्याप्रमाणे अनात्म वस्तू प्रकृती जेव्हा आत्मतत्वाच्या जाणीव तत्वाच्या संपर्कात येते तेव्हा त्याला जीवन जाणीव तत्वाचे सादृश्य प्राप्त होते. अनात्म वस्तू आहे, नासकी वस्तू आहे, पण आत्म्याच्या सान्निध्यात आल्यानंतर ती कशी होती, शाश्वत. आता आपण कोणाच्या सान्निध्यात आहे म्हणून मंदिरात आहे, कोणाच्या सान्निध्यात आहे म्हणून आत्म्याच्या. आत्म्याचं सान्निध्य जर संपलं आपलं तर आपण कुठं जाणार, कैलास धाम, आहे की नाही. घरात सुद्धा नाही, त्या माणसाचा चेहरा बदलला जाणार, आहे की नाही. तोच तो माणूस आहे म्हणून वाटणार नाही. जाणीव तत्वाच्या संपर्कात येते तेव्हा त्याला जाणीव तत्वाचे सादृश्य प्राप्त होते. जेव्हा ती लोखंड पट्टी जर अग्नीतून काढून काही काळ दूर ठेवली तर लोखंड पट्टीतील अग्नीचा निचरा होतो आणि अग्नी आपल्या महाभूत स्वरूपात विलीन होतो आणि लोखंड आपल्या स्वतःच्या मूळ स्वरूपात येते. लोखंड स्वभावतः जड, रंगाने काळे आणि स्पर्शास थंड असते. जळता जळता कोळशाचा तुकडा वजनाने हलका, रंगाने सोनेरी आणि स्पर्शात जळजळीत असतो. दोघांचे गुणधर्म अगदी भिन्न असतात. लोखंडाचा तुकडा जळता कोळसा म्हणून कधी चुकीने समजला जाऊ शकणार नाही. तरी सुद्धा लोखंड जर अग्नीमध्ये दीर्घकाळ ठेवले तर अग्नीचे गुणधर्म लोखंडाच्या गोळ्यास प्राप्त होतात आणि लोखंडाचे मूळ गुणधर्म काही काळ त्यास उपलब्ध नसतात. लोखंडाला कोणते गुणधर्म भेटले आता, रश्शीला कोणते गुणधर्म भेटलेत आता, सापाचे. चांदीला कोणते, शिंपलीला कोणते गुणधर्म भेटलेत, थोड्या वेळासाठी, हे की नाही. शरीर, मन आणि बुद्धी स्वतः जड आणि अचेतन असते. बघा आपलं शरीर, मन आणि बुद्धी स्वतः जड अचेतन असते, परंतु ती जेव्हा आत्मतत्वाच्या संपर्कात येते तेव्हा त्यांचे वैभव त्यांना प्राप्त होते. बघा जी आपली बुद्धी आहे ती आपली बुद्धी नाही, की त्याचंच कार्य आहे. त्याच्यानंतर आपल्या मनात जे आहेत, मन हे राम झाले, मन हे राम झाले, कारण ते ऑलरेडी पहिलं रामरूपच आहे. आणि शरीर ही जेव्हा आत्मतत्वाच्या संपर्कात येतात तेव्हा त्याचे वैभव त्यांना प्राप्त होते आणि ती मग स्वतः दिव्य स्वरूपाची दिसू लागतात. शरीर, मन, बुद्धी हे जोपर्यंत सचेतन असतात तोपर्यंत तेजस्वी असतात. एकदा का त्यांना जीवनातून दूर केले गेले की ती त्यांची पाहण्याची, संकल्प विकल्प करण्याची क्षमता गमावून बसतात. चैतन्याने त्यांना जर बाजूला केलं त्याच्यापासून तर ते एक विचार करण्याची क्षमता, ज्याच्यातली बॉडीतलं चैतन्य गेलं तो विचार करू शकत नाही. आणि एक हय्यादित असताना त्याचं मन, बुद्धी आणि शरीर पूर्ण त्याने कुठं समर्पण केलेलं आहे, ईश्वरामध्ये. त्यामुळं मग ते सुद्धा पुन्हा काय येणार नाही, आता विचार करणार नाही, कारण मन हे गेले विलया ब्रह्मानंद माझारी. मनाचे संकल्प संपले, आहे की नाही. काय त्याच्यामध्ये की संकल्पाही वरी नयमन, हा नाही, जेली भ्रांतीपासून हिरजले त्याच्यामध्ये, हा तैसे संकल्पनी काढले जयाचे मनच चैतन्य झाले. त्याचे संकल्प संपले, आता मन कोण झालं, चैतन्य झालं. मग आता संकल्प विकल्प कोण करत होतं, मन. आता मन कोण झालं, मन ब्रह्मरूप झाल्यानंतर सुद्धा ते संकल्प विकल्प टाकतं किंवा चैतन्याने त्याची संगत सोडली तर. बुद्धी मागील प्रज्ञातत्व जेव्हा विचारांना व्यापून टाकते, बघा बुद्धी मागील प्रज्ञातत्व जेव्हा विचारांना व्यापून टाकते तेव्हा ते ज्ञाता होते. बुद्धीच्या सजग विचारांना मिळून ज्ञाता बनलेला असतो, परंतु तेथे काहीतरी जाणावायचे असल्याशिवाय ज्ञाता संभवू शकत नाही. ज्ञाता हे विशेषण त्याला केव्हा लागतं, तो काहीतरी जाणायला चाललाय, ज्याला ज्ञेय पाहायचे तेव्हा तो
ज्ञाता होतो, किंवा त्याला ज्ञान मिळाले तेव्हा तो ज्ञाता होतो. अशा तऱ्हेने बुद्धीद्वारा काम करणारा आत्माच ज्ञानच होतो असे नव्हे तर, बघा, अशा तऱ्हेने बुद्धीद्वारा काम करणारा आत्मा ज्ञाताच होतो असे नव्हे तर तो त्याचे ज्ञान करून घ्यायचे ज्ञान ज्ञेयही जगही होतो. बघा, आता तो परमात्मा जगही झाला आणि त्या जगाला जाणणारा सुद्धा कोण आहे? तो तेच आहे. पण एकाचीच नावं काय झाली? दोन. एक ज्ञेय झाला आणि एक ज्ञाता झाला. आणि हे दोघे दोन आहेत का एक आहेत? एक आहेत. ज्ञाता आणि ज्ञेय हे जग दोन्हीही बुद्धीद्वारा, बघा, ज्ञाता आणि ज्ञेय जग हे दोन्हीही बुद्धीद्वारा कार्य करणाऱ्या जाणीव तत्वाची क्रीडन होय. जग क्रीडा करतोय का देव क्रीडा करतोय? देव क्रीडा करतोय. आणि त्या देवाबरोबर ज्ञाता म्हणून तुम्ही जर त्याच्याशी संपर्कात आहे तर तुम्ही ज्ञाता आहे, आणि जग ज्ञेय. ही दोघं कोणाची क्रीडा चालू आहे? ही जाणीव तत्वाची क्रीडन होय. पण ते बुद्धीद्वारा आहे. ते म्हणतो ते जग आहे आणि मी त्या जगाला जाणणार आहे. जाणणारा ज्ञाता आहे आणि ज्ञेय जग आहे. आणि ह्या दोघांचं अधिष्ठान काय? जाणीव तत्व आहे. ते परमात्मा आहे. तो परमात्माच खेळतोय, परंतु एकाची काय केली त्याने? दोन भाग केले. जेव्हा बुद्धी क्लोरोफॉर्ममध्ये मुळे शांत केली जाते किंवा सुषुप्तीमुळे ती विलीन होते तेव्हा ज्ञाता ज्ञेय क्रीडन संपते. बघा, जेव्हा मूर्छापन्न स्थितीत आपण जातो त्यावेळेला खेळ संपला, शांत पडून राहिलेला आहे. ज्यावेळेला तो सुषुप्तीमध्ये आहे किंवा तो बेशुद्ध झालेला आहे त्यावेळेला त्याचे क्रीडन संपते. आत्मतत्वाने स्पंदित झाल्यावर हीच बुद्धी स्वतः ज्ञाता व ज्ञेय म्हणून व्यक्त होत असते. आत्म्याने त्याला सपोर्ट केला आणि आत्मजागृतीवर आला की तो काय करतो? ज्ञाता आणि ज्ञेय हे त्याला स्पंदन करून देतो, त्याला ढकलून देतो. तेव्हा बुद्धीच्या उपकरणाद्वारा कार्य करणाऱ्या जाणीव तत्वाच्या प्रकाशाचेच ते दोन्ही परिणाम होत. ज्ञाता आणि ज्ञेय हे दोन्ही कोणाचे परिणाम आहेत? जाणीव तत्वाचे. पण बुद्धीने काय केले? एकाचे काय केले? एकाच मातीचे एकाच दगडाची मूर्ती बनवली. समजा आता परमात्म्याची एकाच पाषाणाची मूर्ती बनवली, रुक्मिणी आणि पांडुरंग. तर हे दोन्ही मिळून काय झालेले आहेत? मूळ स्वरूपाने जर अधिष्ठान पाहिलं तर ज्या धातूपासून बनले आहे ते धातू मात्र एक आहे, पण त्याच्यावर आकार मात्र दोन आहे. दोन जीव दिसतात, परत वेगळे दिसतात. एक स्त्री दिसते, एक पुरुष दिसतो, परंतु त्याचा मूळ काय आहे? ब्रह्मस्वरूप आहे. त्या दोन्हीही परिणाम होत कशाचे? बुद्धीच्या उपकरणाद्वारा कार्य करणाऱ्या जाणीव तत्वाच्या प्रकाशाचेच दोन्ही प्रकार आहेत. बुद्धी कोणी खर्च केलेली आहे? ही रुक्मिणी बनवायची आणि हा पांडुरंग बनवायचा. ही ज्याची बुद्धी आहे यानी ही रुक्मिणी बनवली आणि हा पांडुरंग बनवला. पण हे दोन्ही कशाचे बनलेले आहेत? एकाच धातूचे दोन बनलेले. तसं जाणीव तत्वाचेच हे परिणाम दोन्ही आहेत. वस्तुतः ज्ञाता ज्ञेय संबंध हा मिथ्या आणि असत्य असतो. दोन दिसणं हा मिथ्या आहे. आरशात दोन दिसणं हे मिथ्या आहे. आता पहा, आरशात दोन दिसणं, त्या आपण जंगलातला दृष्टांत पाहतो. सिंहाला आरसा ठेवला तर त्याला दोन दिसतो आणि तो त्याच्याशी खेळतो किंवा भांडण बी करतो. कोण? सिंह. कोणाशी खेळतो आणि भांडतोय? हा, स्वतःच्याच प्रतिबिंबाशी तो खेळतोय आणि भांडतोय. पण हे कोणाला कळत नाही? सिंहाला कळत नाही. आपल्याला कळतं का नाही? सिंहाला कळत नाही का आपल्याला कळत नाही? हा, मग जर आपल्याला कळून घ्यायचं असेल तर काय करायला पाहिजे? चला 14व्या अध्यायातली ओळ सांगायची. हा, जो बुद्धिभेदाचा आरसा तया हातुनी पडिला विरेशा मनोनी प्रतीती मुखाच्या भासा मुकला. तो कोणता आरसा फोडायचा? आता गेल्या घरी पहिले. हा कोणते आरसे फोडायचे? कोणता आरसा फोडायचा आहे? बुद्धिभेदाचा आरसा. तो भेद दाखवतो तो फोडून टाकायचा, त्याला बाद करून टाकायचा आहे की नाही? हा, तर मग आता घरचा नाही आरसा फोडायचा, आता कोणता फोडायचा? जत्रतला आरसा फोडायचा आहे.
आता ही सगळी काय आपली जत्राच आहे. आपल्या माग लागलेली सगळी जत्रा. जत्रेचा आनंद घ्यायचा असता का डोकं धरून बसायचं जत्रेच्या दिवशी? मग आता ह्या जत्रेत आपण काय घेतोय? आनंदच घेतोय. वस्तुता ज्ञाता ज्ञेय संबंध हा मिथ्या आणि असत्य असतो. स्वप्न, भ्रांती आणि कल्पना ही त्यांची उदाहरणे होत. माझ्या दैनंदिन जीवनात मीच स्वतः अनुभवक अनुभव्य होत असतो. बघा, मी हा अनुभव घेतला, अनुभव आणि मी घेतला, हे मी स्वतः होत असतो दोन एकच. माझ्या दैनंदिन जीवनात मी स्वतः अनुभवक आणि अनुभव्य होत असतो. ज्ञाता ज्ञ आणि यांचे क्रीडन हे सर्व माझ्यामध्ये चालू असते. कल्पना कुठं चालू आहे? त्या कल्पने जिथं उठतात ना, तो मी आणि त्यालाच पकडायचं आहे. सगळ्या याचा सूत्रधार कोण आहे? एक तासा माझी कोटी वेळा सृष्टी होती जाती पाहे तोची एक. हे आपल्यामध्ये सारखं गवळ उठतं. ते उठ्ठ कुठून? उठे ब्रह्मी विकार मूळ अवघे मायेचे गबाळ. उठी ब्रह्मी विकार मूळ. ब्रह्माच्याच ठिकाणी विकार फुटला, मी वेगळा आहे. आणि जे विकार निर्माण झाले अवघे मायेचे गबाळ. कशातले? हे कशातले? शब्बास, ताटी उघडा ज्ञानेश्वरामधले. आता ज्ञानेश्वरांनी ताटी बंद केलेली का ताटी आपण बंद केलेली? मार्ग माहीत असून, सुटायचा मार्ग असून सुद्धा ताटी कोणी बंद केलेली? आपणच आपली ताटी बंद केलेली. आपले दरवाजे कोण बंद कराय, कोण माईचा लाल पैदा झालेला नाही. आपणच आपलं नुकसान करतो ना आपणच आपला फायदा करणार आहे. ज्ञाता ज्ञेय आणि त्याचे क्रीडन हे सर्व माझ्यामध्येच चालू असते. माझ्या कल्पना रम्यतेत ज्ञाता आणि ज्ञेय ही माझीच प्रलंबने असतात. माझ्याच कल्पनेचा हा विस्तार आहे सगळा, आहे की नाही? आपणच खेळे आपणा माझी. बघा, त्याप्रमाणे मला या क्षणाला जे काही दिसते ती म्हणजे त्यांना आत्मतत्वापासून प्रलंबित करण्याची जी क्षमता आहे त्या माझ्या स्वतःच्या बुद्धीची भ्रांतिमय निर्मिती होय. मी त्या भ्रांतीला थांबवू शकतो, माझ्यामध्ये ती ताकद पण आहे. पण मी आता त्या भ्रांतीच्या आहारी गेल्यामुळे हे मला दिसतंय जगत. स्वतःच्या बुद्धीची भ्रांतमय निर्मिती होय. वास्तव नाही ते जग वास्तव नाही. कोणी निर्माण केलेलं आहे? त्याच्यासाठी ते कुलालमतीचे गर्भ उमटती. गाडग्या मडक्याचे काय तिथं भूमी आतून निगती का? हा का घडिया गाडग्याचे निगती कोंब. ते कुलालमतीचे गर्भ उमटती म्हणजे कुंभाराच्या डोक्यात होतं रांजण मडकं गाडगी वगैरे. तशी हे जगत कोणाच्या डोक्यात आहे? आपल्या आत्म्याने काही स्वतः केलेले नसते, ती प्रकृतीतून झालेलं आहे. पण जरी हे सगळं झालं तरी प्रकृतीचे केले नाही. ते स्वतःकडे नाही घ्यायचं. स्वतःकडे घेतलं तर नाही त्याची घेता शिरी दुराविसिनी जपंत. आपल्यालाच जर आपल्याला ताप व्हायला लागला तर समजायचं आपण काय केलंय? प्रकृतीचं डोक्यावर आपल्या ओझं घेतलेले आणि कधी तो करीतही नाही. बघा, आत्म्याने काही केलेले नसते आणि तो कधी काही करीतही नाही. बुद्धी जी प्रकृतीची बनलेली आहे. बुद्धी कशाचा भाग आहे? प्रकृतीचा भाग आहे. जाणीव म्हणून तो 36 तत्वाचा मिळून एकच परमात्मा आहे. पण त्यांनी वेगवेगळी नावं घेतली. एकच बोर्डातून लाईट घेतलेली खांबावरून, पण ही ट्यूबचं बटन आहे, हे फॅनचं आहे, हे फ्रीजचं आहे, हे इस्त्रीचं आहे, गिझरचं आहे, ह्याला नावं दिलेली. त्याला काही मूळ नाव आहे का? काही नाही. तो एकच स्रोत आहे पण त्याला वेगवेगळी नावं दिलेली आहेत. तसं एक चैतन्य तत्व त्याला अनेक नावं दिलेली आणि त्याला तुम्ही खरं समजता. ते ज्याच्यावर दिसते त्याला खरं समजत नाही, म्हणून गोळ आहे सगळा. बुद्धी जी प्रकृतीची बनलेली आहे ती जाणीव तत्वाच्या प्रकाशात प्रभावित होते. बघा, बुद्धी ही प्रकृतीची बनलेली आहे पण तिला स्वतःला स्टँड नाही. ती कोणाच्या आधारावर नाचकाम करते? जाणीव तत्वाच्या प्रकाशात प्रभावित होते. ते चैतन्य तिला व्यापून टाकते. कोणाला? बुद्धीला. तिने व्यापलेले आतून बाहेर कोण आहे? तिच्या परमात्माचे. आणि त्यानंतर मन बुद्धी उपकरण ह्या प्रलंबन शक्तीने स्पंदित होते. मग त्या बुद्धीत आल्या, मग मनात आणि पुढे त्याला अजून
दीर्घकाळाचं ते स्वप्न चालू राहतं, ते चालू राहतं कंटिन्यू. अशा तऱ्हेने संपूर्ण ज्ञाता ज्ञेय संबंधामुळे प्रलंबित होते. आत्मतत्वापासून जाणीवेचा आभास गोळा करीत बुद्धी, बघा, आत्मतत्वापासून जाणीवेचा आभास गोळा करीत बुद्धीच ज्ञाता ज्ञेय आणि त्या संबंध हे तिन्ही होते. अहंकार, द्रष्टा, भावना, विचार, वासना, अनुभव, उपकरणे. बघा, ही आपल्या अनुभवाची उपकरणे आहेत. जगताचा अनुभव, अहंकार, दृश्य, भावना, नाही, द्रष्टा, भावना, विचार, वासना, अनुभव करणे, स्थूल आणि सूक्ष्म, स्थूल, सूक्ष्म आणि कारणदेह यांनी बनलेले वस्तू जग आणि गोचर होणाऱ्या वस्तू, दृश्य अनुभवलेल्या भावना आणि धारण केलेले विचार यांनी बनलेले वस्तू जगत, ही सर्व जाणीव तत्वाने उद्दीपित केलेल्या मनाने प्रलंबित केलेली असतात. बघा, जाणीव तत्वाचं भाव घेऊन ते मन झालं आणि त्या मनापासून हे सगळे काय काय झाले? द्रष्टा, भावना, विचार, वासना, स्थूल, सूक्ष्म, कारंदे, जग, गोचर होणाऱ्या वस्तू, सगळं ज्या दृश्यात दिसणाऱ्या सगळ्या वस्तू, अनुभवलेले जीवनातले अनुभव, भावना आणि धारण केलेले विचार यांनी बनलेले वस्तू जगत, ही सर्व जाणीव तत्वाने उद्दीपित केलेल्या मनाने प्रलंबित केलेले असतात. जाणीव तत्वाचा आधार घेतला. जर रशीच नसती तर सापाची कल्पना डोक्यात आली, शिंपली नसतीच तर, तसं जाणीव तत्वच नसतं तर मनाने कशाच्या आधाराने विचार केला असता? संपूर्ण विश्वनिर्मितीचे स्वरूपच असे आहे. बघा, हे सगळं विश्वनिर्मितीचे स्वरूप एक त्याच्यातून आहे. पण तुम्ही जेव्हा त्याच्यापासून थोडे थोडे वेगळे वेगळे होता, तेव्हा मग ते सुद्धा वेगवेगळं वाढत जातं. विश्वनिर्मिती स्वरूप असे आहे की ती कधीही आहे तशीच राहतच नाही. क्षणाक्षणाला ती कशात तरी रूपांतरित होत असतात, बदलत राहतं. उपजे ते नासे आणि नासे ते पुनरपी दिसे, ऐसे घटिका यंत्र. म्हणून ते स्थिर नाही, ते परत त्याच्यात जातं का त्याच्यातून पुन्हा नवीन. तैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे. अन्यथा भाव ती कधीही कायमस्वरूपाची नसते, सदा बदलत असते, म्हणून असत्य असते. मन बदलतं ना, म्हणून असत्य. माझ्या मनाला पहिलं तसं वाटत होतं, आता माझ्या मनाला असं वाटायला लागलं, कारण ते मनच असत्य आहे. मग ते मन असत्य वस्तूलाच दाखविल ना. जे बदलत नाही ते सत्य असते आणि जे बदलतं ते असत्य असते की नाही. जे बदलत नाही ते सत्य असते. आत्मा बुद्धीहून काहीसा वेगळा असतो. थोडंसं त्याने काय झालं, त्याच्यामध्ये हिनकस धातू मिसळल्यामुळं त्याची, नाही तर त्याचं अधिष्ठान काय आहे, जसं 24 कॅरेट, 23 कॅरेट, 18 कॅरेट, मग त्याची क्वालिटी कमी होत गेली, कारण एवढा त्याच्यामध्ये कमी दर्जाचा धातू टाकण्यात आला, त्यामुळे त्याची क्वालिटी घसरत आली. आत्मा बुद्धीहून काहीसा वेगळा असतो आणि तो स्वतःखेरीज अन्य काहीच होऊ शकत नाही. आत्मा आत्माच राहू शकतो, आत्मा बुद्धी होऊ शकत नाही. आत्मा हा बुद्धी आत्म्याहून थोडी वेगळी असते, परंतु आत्मा अन्य काहीच होऊ शकत नाही. तो स्वतः काय असतो, कंटिन्यू. साप भूत दाखवलं तरी खांब कधी भूत होत? खांबच असतो. पण भूत होतो तर ते कोणामुळे भूत वाटायला लागले? तुमची डोकेलिटी एक्स्ट्रा चालायला लागली. एक्स्ट्रा डोकेलिटी चालायला लागलं का घोटाळा निर्माण होतो. प्रवाहाबरोबर चालायचं असतं. ट्रेन पकडायची असली तर तेवढंच पळून पकडायची, आणि सोडायची असली तरी, आणि आडवं तिडं उतरलो दुसऱ्या दिवशी गळ्यात हात घालून जाणार आहे. म्हणून आपण त्या स्पीडने चालायचं असतं. तो स्वतःखेरीज अन्य काहीच अनुभवू शकत नाही. त्याला बदल म्हणून माहीत नसतो. तो सदा स्वतःच्या स्वरूपात असतो, तो त्याच्या महिम्यात असतो, तो अविकारी असतो. त्याला माहीत नाही काय चाललंय, हे बाहेर काय चाललंय हे कोणाला माहीत नसतं, आत्म्याला. पण आत्म्याला काही माहीत नसतं म्हणजे तो येडा गोळा नसतो. त्याला सगळं कळतं, पण तो ओटावर आणत नाही, आहे की नाही. त्याला सगळं कळतं, पण तो अविकारी होत नाही. कसं तो अविकारी होत नाही? कुत्रा आपल्याला चावला हे कळालं का नाही आपल्याला? मग आपण कुत्र्यासारखं अविकारी होणं म्हणजे काय होणं? म्हणजे काय होणं? आपण कुत्रा आपल्या चावल्यावर आपण काय करायला पाहिजे?
त्याला चावणं आपण म्हणजे आपण अविकारी होणं, आहे की नाही. आपण अविकारी नसतो, तो आपल्या त्याच्या भूमिकेमध्ये ठाम असतो, आहे की नाही. अनंत तत्वातून शांत कसे निर्माण झाले, जे शाश्वत आहे त्याच्यातून नाशिवंत तयार होईलच कसं, हा बुद्धीचा पाहिजे. असे प्रश्न पाहिजेत आपले. आपले प्रश्न कसे पाहिजेत, असे पाहिजेत. आपले प्रश्न कसे आहेत. आता मला निवृत्ती महाराजांची आठवण येते. ते म्हणले 4 टाळकी बसली, त्यांचं स्वतःचं डोकं आणि त्यांचं घराचं नीट त्यांना सुधरानी. ते दुसऱ्याचा प्रश्न, सीमा प्रश्न कधी सुटणार. सीमा माहिती आहे. सीमा प्रश्न कधी सुटणार. बेळगाव. ते म्हणले तुझा प्रश्न सोडव पहिला. हा लय डुकी स्पीडनी चालतात, आहे नाही. अनंत तत्वातून शांत कसे निर्माण झाले हा प्रश्न आहे. जर देव शाश्वत आहे ना, हे जगात सगळं नासक आहे. नासक कुठून आलं, कुठून आलं नासक. नासक काहीच नाही. नासक दिसतंय हे शाश्वत मधूनच आलेलं आहे, ठीक आहे. बनगी कुठून आली, ताट कुठून आलं, त्या दाण्यातूनच आलेलं आहे, ठीक आहे. हे दाखवण्याकरता या श्लोकात एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे. परंतु अनंत आत्मतत्वातून काही शांत असे कदापि निर्माण झालेले नाही. एक देव सोडून दुसरं काही निर्माण झालेलं नाही. सोन्यातून राक्षस कसा निर्माण झाला. सोन्यातून राक्षस सोन्यातून राक्षस निर्माण होतो का नाही. नाही. सोन्यातून काय निर्माण होणार, सोनच निर्माण होणार. ही सुद्धा तुमची विपरीत भावना आहे. जे झालेच नाही काही, हा म्हणतो राक्षस आहे, तो झालेच नाही काही, हे काय सोनच आहे की नाही. आत्मतत्वातून काही शांत कसे कदापि निर्माण झालेले, आत्मतत्वातून काहीही शांत असे कदापि निर्माण झालेले नाही. तर मग आपण त्याचा अनुभव घेतो ते कसे. मग आपल्याला कसं काय कळतं. साप चावला नाही तरी विष कसं काय चढलं आपल्याला, कसं काय चढलं, कल्पना केली म्हणून, नाही तर त्याच्यात विष नाही. बरोबर. हे म्हणले सगळं खोटे, मग भूक कशी लागते. आता अक्का भूक खरी आहे का. भूक सुद्धा खोटी आहे, तेही खोटे आहे का नाही. कसं सगळंच खोटे. आता आपण मार खातो ते घर आहे का, बिलकुल नाही, आहे का नाही. पैसे गोठे आहेत. आत्मा बुद्धीहून काही नाही, काहीसा वेगळा असतो. कुठे गेलं. हा, ते आपण अनुभव घेतो हे कसे. आपल्याला अनुभव घ्यावा लागेल, वेळेला जेवावं लागेल. का जेवायचं आहे आपल्याला, का जेवायचं आपल्याला मित्र, का जेवायचं, भूक लागली म्हणून. हा, शरीराला जगवायचं म्हणून. शरीराला का जगवायचंय, का जगवायचंय, बघायचंय जग. अंतिम सत्य जाणायचे. अंतिम सत्य जाणल्यानंतर भूक लागत नाही. पण जोपर्यंत अंतिम सत्य कळत नाही तोपर्यंत भूक लागली नाही. प्रवास संपत नाही तोपर्यंत प्रवास करावा लागतो, है की नाही. हा मार्ग जाया देखीजे, तहान भूक विसरीजे, रात्रंदिवस नेनीजे. वाटेली आहे बघा. रात्र नाही कळत, दिवस नाही कळत, असं त्याला होतं. सगळं संपलं जाते, त्याला भूक नाही लागत. मग अजून भूक लागते ना. नाठवे घरदार, तहान पळाली भूक. हा मार्ग जाया कळे त्याला. आणि जर ज्याला मार्ग नाही कळे त्याला आठवे तहान भूक घरदार, आहे का नाही. तर मग आपण त्याचा अनुभव घेतो हे कसे. असेच प्रश्न सामान्यपणे निर्माण होतात. श्री शंकराचार्य उत्तरात आग्रहपूर्वक सांगतात की अग्नीच्या संपर्कात असताना लोखंड पट्टी दिसते, त्याप्रमाणे हे दिसतं, तापलेली दिसते. पण ती तापलेली असते का, ती लोखंड अग्नी असतो का, नाही. पण त्यावेळेला मात्र अध्यास हे फक्त अधिष्ठानाचे गुणधर्म केवळ प्रलंबित करीत असतात. रज्जूवर काही आपणास गायीचे मिथ्या ज्ञान होणार नाही. रश्यो गाय दिसेल का, त्याच्या प्रकारचं तसं दिसेल ना, नाही. आणि अध्यास असतो तो परस्पर विषयक असतो, तो केवळ एकतर्फी असू शकत नाही.
श्री शंकराचार्य अध्यास दृश्याचे समीक्षण करतात आणि म्हणतात अध्यास अन्योन्य असतो. अन्योन्य अध्यास श्री शंकराचार्य ती परिभाषिक संज्ञा त्याकरता वापरतात. बघा आता कशासाठी अनन्य अध्यास अनन्य अध्यास कशाला म्हणतात? रज्जूच सर्पाचे गुणधर्म घेतो असे नसून रज्जू सुद्धा सर्प सुद्धा रज्जूचे काही गुणधर्म घेत असतो. रश्शी आता साप कधी दिसेल? रश्शीचं पूर्ण बाद होणार आणि सगळी लक्षणं कशाची दिसणार तिथे? सापाची. काही काळासाठी घेतले ना त्यांनी, त्याला अनन्य अध्यास म्हणतात. त्याचा काही संबंध नाही, पण त्याचा संबंध तिथं आला. कोणामुळं आलाय? त्याच्याच मुळे आला. रश्शी नसती तर कधी साप दिसला असता का? नाही. मग आता रश्शीने सगळे सापाचे गुणधर्म घेतल्यासारखे दिसतात. लोखंडाने अग्नीचे सगळे गुणधर्म घेतल्यासारखे दिसतात. रज्जू सर्पाचे गुणधर्म घेतो असे नसून सर्प सुद्धा रज्जूचे काही गुणधर्म घेत असतो. सर्प ठिपक्या ठिपक्याचा बारीक लांबलचक असून त्यास फणा असतो. सर्पाचे गुणधर्म रज्जूस नसतात, परंतु ते रज्जूवर अध्यारोपित होतात आणि रज्जूही आपला अस्थिभाव त्या काल्पनिक रज्जूला उसनवार देत असतो. बरं ठीक आहे, साप तर साप, समज मला साप, कारण जर त्याने उसनवार तो भाव दिलाच नसता तर तेही दिसलं नसतं. रज्जू अस्तित्वात असते, सर्प मात्र नसतो. भ्रांत माणसाच्या दृष्टीने नसणारा साप अस्तित्वात असतो. आता हा याच्यातून सिद्धांत घ्यायचा आपल्याला, आहे की नाही? भ्रांत माणसाच्या दृष्टीने नसणारा साप अस्तित्वात असतो. त्याला काय झालेली आहे? भ्रांती झालेली आहे. त्यामुळं तो साप दिसायला लागला आणि त्याला कलर पण तसं सगळ्या पट्ट्या सगळ्या आल्या. काल्पनिक सर्पाने रज्जूपासून अस्तित्व उसने घेतलेले असते. बघा कोणाकडून उसनवारी घेतलेले? सापाने रज्जूला आपले ठिपकेपणाचे आणि सडपातळ स्वरूप उसने दिलेले असते. कोणी आता दिले? पहिलं रश्शीने उसनवार दिला, आता रश्शीला उसनवार दिले कोणी? सापाने. काय काय दिले? ठिपकेपणाचे सडपातळ स्वरूप उसने दिलेले असते. हे दोन्ही मिळून आपण रज्जू नाही आणि साप आहे असे म्हणतो. कोण आता? आता तो काय म्हणतो? रश्शी नाहीच. काय समजतो? साप आहे. आणि आपण काय समजतो? आपण काय समजतो बाबा? आपण रश्शी समजतो. नाही नाही, आपण आता स्वतःला काय समजतो? देव समजतो का माणूस समजतो? देव आहेच नाही, आपण कोण आहे? माणूसच आहे असं समजतोय की नाही? आता समजतोय प्रवचनात आपण देव आहे, पण गाडीत बस पकडताना वगैरे एकमेकाला धक्का लागल्यानंतर, बसायला जागा नाही भेटल्यानंतर मग काय समजतो आपण? माणूसच समजतो ना. म्हणजे त्यावेळेला आपण पूर्ण बाद केलेले, काय ईश्वरत्व बाद केलं, तसं रश्शीत्व बाद केलं ना. आता पक्क झालं काय? साप आहे. आपण सापाचे गुणधर्म पाहतो तर रज्जूचे गुणधर्म पाहत नाही. कारण का? आपण वरचं पाहतो, त्याचं आवरण काढलं नाही, त्याची उपाधी जर काढली तर काय दिसणार? म्हणून साप आहे, रज्जू नाही असा असतो आपला भ्रांतीमधील निष्कर्ष. आमचं पक्क मत आहे, आमचा निष्कर्ष झालाय. काय काय निष्कर्ष आमचा? हे काय पडलेलं आहे इथे? साप पडलेला आहे. आता एवढा जर फिट निष्कर्ष असेल तर नसलेला साप सुद्धा चावेल का नाही? चावणार. मग म्हणजे त्याला म्हणतात आपलं कोणतं खोटं जरी मत असलं तर ते पक्क झालं ना तर खोटं सुद्धा आपल्याला काय वाटेल? खरं वाटेल. पण खोट्याबद्दल आपला 100% पक्का निश्चय होऊ शकतो. कशाबद्दल? शिंपलीबद्दल चांदीचा निश्चय आपला होऊ शकतो, पण चांदीबद्दल आपला चांदीचा निश्चय होणार नाही. चांदीबद्दल काय वाटणार आपल्याला? छे, नदीला कोण चांदी आणून टाकते का? नदीला काय असणार? शिंपलीच असणार. हा, वाळू असणार. आपला आपण मी ब्रह्मरूप आहे हा आपला निश्चय लवकर होणार नाही, पण मी देव आहे हा निश्चय झटक्यात लगेच. आता दुसरा कोण भेटल, तिसरा भेटल, चौथा भेटल का फिट करून टाकणार. ते नाही का, ह्या पॉईंटला एक होता, त्या पॉईंटला एक होता आणि त्या पॉईंटला होता. काय खेचायला होता? बकरा. आणि काय सांगितलं त्यांनी? बकऱ्याला काय सांगितलं? हा काय आहे?
कुत्रा आहे, बरोबर. तसं देवाबद्दल काय सांगितलं लोकांनी? आपल्या सगळे पाहुणे रावळे आपले जेवढे भेटणार आहेत सगळे मित्र परिवार ते काय सांगणार आहे? तू पक्का माणूस आहे रे, तू का देव आहे का? तू माणूस आहे पक्का. आणि प्रवचनाला बसल्यावर काय सांगणार? का म्हणे हा तो तुला चांगला हंटरनी फटकावला पाहिजे, तापलेल्या चांगले चटके दिले पाहिजेत. हा, असं करायचं नाही. पण हा, आज आपण शरीर मन बुद्धी, बघा आता सिद्धांतावर आले. आपण पक्का निश्चय केलाय काय आहे तिथं? रज्जू आहे. काय आहे? साप आहे. रज्जू नाहीच. बघा, म्हणून साप आहे रज्जू नाही असा असतो आपला भ्रांतीमधील निष्कर्ष. आज आपण शरीर मन बुद्धी जीवभाव आणि त्याची दुःखे पाहतो आणि म्हणतो की ते आहेत, परंतु ईश्वराचे सत्य तत्व, ते चैतन्य तत्व आपल्या दृष्टीने नसते. ते आहे काय? दुःख आहे, शरीर आहे, मन आहे, बुद्धी आहे, जीवभाव आहे आणि दुःख आहे असं आपण समजतो. साप आहे, कोणता साप आहे? विषारी आहे. ते सगळं पाहतो आणि त्याच्यापासून अंतःकरणात जो शरीराला भरलेला कापरा ते आहे म्हणतो, पण ते चैतन्य तत्व आपल्या दृष्टीने नसते. जेव्हा मला माझ्यातील चैतन्यत्वाचे आकलन होते तेव्हा शरीर मन बुद्धीचे सर्व गुणधर्म निवृत्त होतात. कुठे बदल झाला पाहिजे? सौरभमध्ये बदल झाला पाहिजे की नाही? बदल सौरभमध्ये झाला पाहिजे की नाही? का आपल्यात झाला पाहिजे? कोणामध्ये बदल झाला पाहिजे? याच्यामध्ये झाला पाहिजे का माझ्यामध्ये बदल झाला पाहिजे? कोणामध्ये बदल झाला पाहिजे? काही पण सांग, कोणामध्ये बदल झाला पाहिजे? बघ मी वाचून दाव. जेव्हा माझ्यातील चैतन्यत्वाचे आकलन होते तेव्हा शरीर मन बुद्धीचे सर्व गुणधर्म निवृत्त होतात. मग मला माझं ज्ञान झालं पाहिजे का यांचं ज्ञान झालं पाहिजे? कोणाचं ज्ञान झालं पाहिजे? सगळे एकच आहेत. मग त्याच्यामध्ये पहिलं कोणाचं ज्ञान झालं पाहिजे? सगळे एकच आहे तर पहिले कोणाचं? यांचं ज्ञान मला झालं पाहिजे की माझं मला झालं पाहिजे? स्वतःचं स्वतःला झालं पाहिजे. स्वतःचं ज्ञान झालं. जेव्हा माझ्यातील चैतन्यत्वाचे आकलन होते तेव्हा लगेच शरीर मन बुद्धीचे सर्व गुणधर्म निवृत्त होतात. अष्टसात्विक भाव झाले तेव्हा नाही झाले का? त्या काही क्षणाला तरी झाले की नाही? त्या क्षणाची जर वाढ झाली असती सतत 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 तर मग राहिले असते का ते? नाही. मग शरीर मन बुद्धी याचे निवृत्त होते. शरीर मन बुद्धी दृश्य भावना विचार निवृत्त होतो. दृश्यच नाही तर भावना कशी निर्माण होणार? मग त्याच्या पाठीमागं प्लॅनिंग कसे करणार? द्रष्टा मी पाहतो. काय पाहतो तू? मी पाहतो. दृश्यच नाही तर द्रष्टा होऊ शकतो का? दृश्यच नाही तर द्रष्टा नाही, भावना नाही, जग लोप पावते. बघा, शरीर जातं, मन जातं, बुद्धी त्याचे सर्व गुणधर्म संपतात. दृश्य जातं, भावना जातो, विचार जातो, द्रष्टा जातो, भावना जातो, विचार, सगळं जग लोप पावते. केवळ सत्य स्वरूप अस्तित्वात असते. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. बघा, ही फलश्रुती आहे पारमार्थिक माणसाची शेवटची टप्प्याची. बस. वर वर्णन केलेल्या प्रक्रियेला अनन्य ध्यास म्हणतात. म्हणून आपण दृश्य जगाला सत्यत्व सत्ता देत असतो. जगाला सत्यत्व सत्ता दे. खोट्याला सापाला सत्ता कोणी दिलेली आहे? सापाला सत्ता रश्शीने. जगाला सत्ता कोणी दिलेली आहे? बापरे. आता यांना सत्ता पाहिजे, यांना सत्ता कोण देणार आहे? आपल्या भोवतालच्या जगामध्ये जे काही आपण पाहतो ती सर्वत्र अधिष्ठान रूप असणारी नाम रूपे केवळ आपल्याच मनाची प्रलंबने होत. बघा, आपल्या भोवतालच्या जगामध्ये जे काही आपण पाहतो ती सर्वत्र अधिष्ठान रूप असणारी, सगळीकडे जी व्यापक असणारी कृष्ण शक्ती आत्मशक्ती ती फक्त नाम आणि रूप बदलून आलेली आहे. तुकाराम महाराज कसे म्हणले? भूता तुला हे बी होता येतं? मग काय म्हणले? देवा तुला हे बी होता येतं. त्यांनी काय बदलून आलं होतं? नाव आणि रूप बदलून आलेलं होतं. आता आपल्याला जर आलं भूत तर आपण त्याला बोलणार आहे, देवा तुला हे बी होता येतं?
हे बोलायला आपण तिथं नीट शुद्धीवर राहणारच नाही. हे होतं. हं? हा हा. वाघाला जर ही कंडिशन आहे तर भूताला पाहिलं हो काय होईल. आहे की नाही. फेफरे भरतील फेफरे आपल्याला, पण नाही भरणार आपल्याला. आपले काही बंधू भगिनी गावाला आहेत ना, ते म्हणतात असा पाहिला वाघ, असा वाघ पाहिला. आणि तो निघून गेला माझ्याकडे बघून. तो म्हणलं बरं झालं महाराज तुमचं दर्शन झालं, आणि गेला निघून टप्प. होतं ना असं. हा. चित्त चित्त शुद्ध हो तरी शत्रू मित्र होती. हे नाही. चित्त शुद्ध झाल्यावर शत्रू मित्र होतात, आणि चित्त शुद्ध झाल्यावर मित्र व्याघ्र न खाती सर्प तया. कधी? चित्त शुद्ध झालं. आणि चित्त शुद्ध झाल्यावर मित्र सुद्धा कोण होतात? आपले संप्रदाय तेच चालू आहे, टॉप टू बॉटम ते चालू आहे, शिपायापासून तर चपराशापासून तर राष्ट्रपतीपर्यंत. कारण काय झालेलं आहे आपलं सगळ्यांचं? चित्त एकदम शुद्ध झालेलं आहे. कसं चित्त निर्मळ. तुका म्हणे करा, हा तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊनी गोपाळ राहे ते. आपली म्हणजे ती खासियत आहे आपली खास. म्हणून सांप्रदायिक विचारतात, तुम्ही जर तुम्हाला परिपूर्णत्वाचं ज्ञान झालं, मग असं गद्दे मजुरीवर का चाललंय तुमचं सगळं? कारण आमची बुद्धी गहाण पडते. आम्हाला स्वतंत्र बुद्धी नाही, प्रज्ञेचं ज्ञान नाही. प्रज्ञेचं ज्ञान फक्त पांडुदादाला आहे. ती सर्वत्र अधिष्ठान. बघा ना, नाव पण कोस आहे. प्रज्ञेचं ज्ञान कोणला आहे? भक्त. आता जनरल सुद्धा सगळे म्हणतील पांडुदादा म्हणजे कोण आहे बाबा? यांनी तर पांडुरंगाला काय करून टाकलं? दादा करून टाकलं. श्लोक क्रमांक 352 वाचतो. बघा आता काय सांगितलं त्यांनी, जे तुमच्या मनाच्या कल्पना आहेत ते नाशिवंत आहेत, ते वास्तव नाही, हे सांगितलं. आता शाश्वत काय ते सांगतात. तो आत्मा, श्लोक क्रमांक 352, तो आत्मा नित्य, अद्वय, अखंड, अनुउपाधित, जाणीव स्वरूप, जाणीव रूप, अपरिवर्तनीय, बुद्धी कार्याचा साक्षी. सगळं पाहतो तो, काय बुद्धीचं चाललंय. ही लाईट सगळं पाहते पण ती बोलत नाही काय. स्थूल नव्हे तो बुद्धी कार्याचा साक्षी, तो स्थूल नव्हे आत्मा, सूक्ष्म नव्हे असा विलक्षण अहम या पदार्थाने निर्देशित केलेला. कोणत्या पदाने निर्देशित केलेला? अहम, मी. मी कोण? मी वासुदेव तत्वता, अंतर्यामीचा. तो सतत मी म्हणतोय. अंतर्यामीचा शाश्वत आनंद घन स्वरूप. आनंद घन. आपल्याकडं काय घन आहे? आनंद घन. आपल्याकडं काय घन आहे? दुःख घन. आहे का नाही? आणि तो आनंद घन आहे का नाही? हे परमोच्च आत्मतत्वाचे स्वरूप आहे. शब्दात जेवढी व्यक्त करता येईल तितक्या विस्तृतपणे आत्म्याची व्याख्या या श्लोकात केली आहे. ते नित्य आहे. आपण कसे आहोत? आपण कधी जन्माला आलो? म्हणजे पहिले होतो का नव्हतो? आपल्या भाषेत सुद्धा ती भाषा आहे. मी जन्माला आलो. कुठं होता म्हणून आलो का नव्हता म्हणून आलो? होतो. मी नित्य आहे. ते गेले. आता आपण गावाला गेले म्हणजे गेले का डायरेक्ट? नाही, तसे गेले, ते चेंज झाले. त्यांनी वरचं बदल केलेला आहे, पण मूळ स्वरूप बदलत नाही. नित्य आहे, अनादि आहे, अनंत आहे, ते सीमित नाही, अद्वय आहे. त्याच्यामध्ये भेद नाही, वेगळेपणा नाही. त्यांच्यामध्ये त्यांच्याखेरीज अन्य काहीही नसते. बस एक आत्मा सोडून दुसरं काहीच नाही. अखंड. ते अखंड आहे. पण देश, काल किंवा वस्तू यांनी अपरिच्छिन्न. त्याला देश नाही. कोणला? त्या परमात्मा स्वरूपाला. काल नाही. ते वस्तू या अपरिच्छिन्न. त्याचा अर्थ जे सर्वव्यापी चैतन्य असते ते एकरूप असते. त्याच्यामध्ये भेद जरी दिसला भेद, म्हणून आत बाहेर मिया कोण दिले. ज्याला विकार माहीत नाही असे चैतन्य स्वरूप. विकार म्हणजे काय?
आहे ती वस्तुस्थिती न स्वीकारणे, आहे ती वस्तुस्थिती न स्वीकारणे आणि विपरीत समजणे. भूत समजणे, खांब न समजणे. खांब समजणे यथार्थ आणि भूत समजणे विकारलेलं ज्ञान आहे आपलं, आहे का नाही. मूळ स्वरूपाला न ओळखणं विकारलेलं स्वरूप आहे. सत्य स्वरूप शरीर. सत्य स्वरूप शरीर, मन, बुद्धी यांच्या कार्याचा साक्षी असते. बघा, शरीराचा साक्षी आहे, मनाचा साक्षी आहे आणि बुद्धीचा. आज माझ्या मनात काय काय विचार आले ते जो करतो, आज माझ्या मनात काय विचार आले तो साक्षी आहे. आज माझ्या शरीराने काय काय प्रवास केला आहे त्याचा मी साक्षी आहे. माझ्या बुद्धीत काय काय योजना आल्या त्याचा मी साक्षी. या सगळ्यांचा बुद्ध्याधिक साक्षी. हे तिघच सांगितले, बुद्ध्या अधिक इत्यादीचा साक्षी आहे सगळ्याचा. ते स्थूल नव्हे. आत्मा कसा आहे? सगळ्याचा साक्षी आहे. आत्मा स्थूल नाही, सूक्ष्मही नव्हे, कारण ते सापेक्ष. सद असत विलक्षण, ते सद असतच्या पलीकडचं आहे. त्याचा अर्थ त्या दोहीहून हे वेगळे आहे. वस्तू स्थूल आहे किंवा सूक्ष्म आहे, वस्तू अस्तित्वात आहे किंवा अस्तित्वात नाही, असे असतात बुद्धीचे निष्कर्ष. आपण आपल्या समजुतीच्या काही मापदंडानुसार ती आहे किंवा नाही, चांगली किंवा वाईट आणि स्थूल आहे, चांगली किंवा वाईट आहे, स्थूल आहे किंवा सूक्ष्म आहे इत्यादी प्रमाणे वस्तुमात्राची विभागणी करीत असतो. ज्याची आपणास जाणीव असते असे हे सर्व बुद्धीचे अंदाज असतात. तथापि जे चैतन्य या स्थूल आणि सूक्ष्माला प्रकाशित करते ते स्वतः खुद्द याच्याहून अन्य काही असते. आपण जे समजतो त्याच्या पलीकडचं ते, हे आपले फक्त बुद्धीचे अंदाज असतात. म्हणून बौद्धिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या आत्मतत्वाबद्दल बोलावायचे झाल्यास म्हणता येईल की ते अशा सर्व वर्गीकरणाच्या पलीकडे आहे. त्याच्यावर याचा कोणताही परिणाम नाही. ते आहे नाही, स्थूल सूक्ष्म, चांगलं वाईट, आशाच्या पलीकडे. ही तुमच्या आपल्या डोक्याची डोकेलिटी आहे ती. अहम ब्रह्मास्मी या सुविख्यात वेदांत नीतिवचनातील अहम पदाने आत्मा निर्देशित केला जातो. मी आत्मा आहे, मी वेडा नाही. लोक म्हणले ए वेडा, ए चकण्या, ए टकल्या, तरी त्याला राग येतो. बरं, तो आहे म्हणून लोक म्हणतात का नाही म्हणून त्याला म्हणतात? चकण्या माणूस नाही, त्याला चांगले सगळे डोळे व्यवस्थित आहे, त्याला जर चकण्या म्हणलं तर तो अजून मारील का नाही आपल्याला? म्हणजे चकना तर मारील, पण त्याच्यापेक्षा हा डबल मारील, आहे की नाही. मग तो ना असला तरी का म्हणतो? कारण आत्मा चकना नाही, आत्मा बहिरा नाही, आत्मा टकला नाही. तो म्हणतो मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी या सुविख्यात वेदांत नीतिवचनातील अहम पदाने आत्मा निर्देशित केला जातो. प्रत्येकाचा अहम जे ना आपला ठासून भरलेला तो ब्रह्म आहे, पण त्याच्यावर वेगळी स्वरूपाचा पाण्यावर आलेलं शेवाळ हा अहम. याला भ्रम म्हणतात. याला काय म्हणतात? त्याला वाटलं इकडं चालू झालं, चालू तिकडंच झालंय. सगळे प्रोग्राम चालू कुठं होतात? आपल्याकडं, पण आपल्याला वाटत नाही आपल्याकडं चालू आहे म्हणून. कुठे आलो होतो आपण? प्रत्येकाचा जो अहम आहे ना तोच परमात्मा. एरवी सर्वांच्या मी अमुक तो ब्रह्म आहे, चैतन्य, तो अहम सांगितलंय. अहम ब्रह्मास्मी या सुविख्यात वेदांत नीतिवचनातील अहम पदाने आत्मा निर्देशित केला जातो. या अहमचा दृक, भावना, विचार, या सगळ्या गोष्टी, भावना, विचार, शरीर, मन, बुद्धी आणि द्रष्टा, भावक, विचारूप यांच्याशी काही संबंध नसतो. आपला यांच्याशी संबंध नाही. आपण बळच जोडून घेतलेलं आहे. बळच जोडून नाही घ्यायचं. डावलत जायचं. पाण्याला काय केलं पाहिजे? हाताने मारलं पाहिजे आणि पायाने सुद्धा. कशाने? पाण्याला. कधी? पाणी पितानी ग्लासात. पोहायला गेल्यानंतर जर तरायचं असेल तर काय करायचं? पाण्याला हाताने बी फटके मारायचे आणि पायाने सुद्धा लाता मारायचा, तर आपण त्याच्याशी एकरूप होऊ शकतो, त्याच्याशी बाजूला होऊ शकतो. यांच्याशी काही संबंध नसतो. हा अहम चैतन्य तत्व माझे सर्व विचार, भावना आणि कर्म यांना प्रकाशित करीत असतो. बघा, माझं म्हणणाराला सुद्धा
तो स्टँड देतो, म्हणून तो त्याची जीभ उचलते माझं म्हणायला. डोकेलिटी चालाय सुद्धा त्याचा अधिष्ठान आहे, म्हणून तो विचार कर्मे यांना प्रकाशित करीत असतो. हे सर्वत्र असणारे चैतन्य तत्व आत्मा अहम होय. बघा, हे सर्वत्र असणारे चैतन्य तत्व खरा अहम होय. या महावाक्यातील अहम लक्षार्थ आत्मतत्व हा आहे. या परमात्म्याची परम आत्मा अनुभूती घेण्याकरता, पर आत्मा अनुभूती घेण्याकरता आपल्याला प्राणीमात्रांच्या खुद्द आत्म्याकडेच गेले पाहिजे. प्रत्येकाच्या हृदयात ते आहे, ते बी जाणलं पाहिजे आपल्याला. आपल्यात जे आहे तेच पर आत्मा, दुसऱ्याचा सुद्धा काय आहे पाहिलं का. काल एक मला पाहायला भेटलो होतो, माणूस आलाय, ती लुळी पांगळी कुत्री त्यांनी ती बी पळतात त्यांच्या मागं. आपल्या मागं कमीत कमी आपल्या विचाराची तर माणसं पळाली पाहिजेत ना. बघा बरं, लुळी पांगळी पळतात. काय काय असेल त्यांना, त्यांच्यासाठी काहीतरी त्यांनी खर्च केला असेल ना, ठीक आहे नाही. आता आपण आपल्यालाच खर्चायला नाही तर आपण दुसऱ्यासाठी काय खर्च करणार आहे. आपलीच मारामारी चालू आहे सगळी, ठीक आहे नाही. हे आत्मतत्व सर्वदा सदा आनंद घन असते, ते कधीच डोकं धरून बसत नाही. म्हणून सर्व सुखाचे आगर ते असे असते. याचे कारण सुखाच्या कोणत्याही परिणामानुसार त्याचा विचार केल्यास त्यामध्ये दुःख हे नसतेच. कोणत्याही बाजूने जरी पाहिलं तर तुम्हाला दुःख तिथं दिसणार नाही. शरीर, मन, बुद्धी, दृश्य, भावना, विचार पहा ना. तुकाराम महाराजांचा नुसता चेहरा पहा बरं, पिक्चर मधला चेहरा पहा, ज्ञानेश्वर महाराजांचा. त्यांच्या चेहऱ्यावर कधी असं दुःख, काही त्याचे पडसाद काहीच नाही, प्रसन्न. बाबांनी यांना विचारलं ना, तुम्ही नेहमी प्रसन्न का असता. आता आपल्याला बाबा काय विचारतील, तुम्ही नेहमी दुःखी का, तुमचा थोबडा का असा असतो पडलेला, कधीतरी दिसला पाहिजे ना. असतो ना आमचा. आम्हाला लग्नात बघा तुम्ही, लग्नात आमच्या घरच्यांच्या आम्ही ते बाईलाच बोलवतो बॅग घेऊन ती आम्हाला असा नट्टापट्टा करते ना, मग तर न दिसतं. हे आत्मा असं करायचं नाही, नटायचं नाही आपण. तुम्ही बाया असलं तरी नटून नाही जायचं कीर्तनाला, नटायचंय. ज्ञानेश्वरीनी नटायचं, भागवतनी नटायचं, दासबोधानी नटायचं. ज्यांचे बाप नटलेले त्यांना पोरींना ते नाही सांगता येत, लिपस्टिक लावून कीर्तन करायला जाती. बापाच्या डोळ्याची काय खासखडं झालीत काय. हा, नटायचंय आपल्याला, पण कशाने नटायचंय. हा, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरी असं मला वाटलं शिवनेरी मध्ये गेलो आपण शिवनेरी माहिती का तुम्हाला तरी कीर्तनाचे नी नट नाचे. नाचतो माणूस, नटलेला माणूस कसा नाचतो. हा, तमाशात बाया नाचतात, त्यांना नाचायची इच्छा नसते, नाचावं लागतं पोटासाठी. आपण आत्म्यासाठी नाचा ना. नाही नाचले तर आम्ही नाचवणारच आहे तुम्हाला. आम्ही म्हणजे कोण, चैतन्य तत्व. पण त्यांनी नाचण्यापेक्षा आपणच नाचलेलं बरं ना. काही माणसं माहिती का, वरातीला वडून आणावं लागतं त्यांना नाचाय, आणि काही स्वयंस्फूर्तीने नाचत असतात नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. आत्मतत्व सर्वदा सदा आनंद घन असते. त्याचे कारण सुखाच्या कोणत्याही परिणामानुसार त्यांचा विचार केल्यास त्यामध्ये दुःख हे नसतेस. शरीर, मन, बुद्धी, दृश्य, भावना, विचार, द्रष्टा, भावना, विचार हेच या सर्व दुःखाचे कारण असते. काय, मी स्वतःला शरीर समजणं, मी स्वतःला बुद्धी समजणं, मी मन समजणं, माझ्यासारखा हुशार नाही, मी दृश्य पाहणे, मी द्रष्टा होणे, मी द्रष्टा होणे, दृश्य पाहणे. त्याच्यानुसार त्या निमित्ताने तुम्हाला काय वाटलं तुम्हाला काय राख वाटली, अरे काय आहेच नाही तर काय वाटलं, तुम्ही बोललं पाहिजे ना. तुम्हाला काय वाटलं याच्यातून, आम्हाला वाटलं. आम्हाला भावना नाही पाहिजेत, आमचे विचार वस्तुस्थितीपेक्षा अजून गतिमान आहेत. गाडी एकपट पळती, त्याच्या पुढे हे पळते. हे सगळं संपलं तर दुःखाचा शेवट आहे. एरवी हे डोक्यात काही जरी किडा
वळवळ करायला लागला ना सुलेमानी रहिमानी का तो शांत राहू देणार नाही. याच्या दुःख कारण असते. यांच्या अतीत झाल्यावरच या सगळ्यांच्या पलीकडे जायचं. दृश्य दिसलं नाही पाहिजे. आपण काय पाहिलं? आपण आपल्याला विचारलं काय पाहिलं आपण याच्यात, काय देणार? मुळे काका उत्तर देणार आहेत. काय पाहिलं आपण? चैतन्याचा चितविलास चालू आहे, लीला चालू आहे परमात्म्याची. भांडणं चालू आहेत का? पिक्चर मध्ये मारामाऱ्या खऱ्या चालू आहेत का? पिक्चर मधल्या मारामाऱ्या घरी घेऊन खोट्या मारामाऱ्या जर खऱ्या ठरल्या तर घरात काय होईल? ते खोटं आहे, ते करमणूक आहे ती. त्याच्या अतीत झाल्यावरच सर्व मनोविक्षेप संपतात. जे ते मनोविक्षेप असतात ते ते दुःख वास करीत असते. म्हणून मन आणि बुद्धी यांच्या आपल्या अनुभवाच्या संदर्भातच आत्म्याचे आनंदघन असे वर्णन केले जाते. सिद्ध अपैसा अनादीपणे त्याच्यात काहीच लॉस नाही होत. तो इतका आनंद घन आहे, त्याच्या पुढे सगळं फिकं आहे सगळं. असा आत्म्याचं स्वरूप आहे. आपली वेळ झालेली आहे, आपण थांबूया. कारण का अजून 4 मिनिटं आहे, पण आता आपल्या बऱ्याच दिवसाचा गॅप आहे ना, त्यामुळे 4 मिनिटं आपल्याला लवकर सुट्टी देण्यात येणार आहे की नाही. असो, श्लोक क्रमांक 354 विवेक चूडामणी ग्रंथ श्लोक क्रमांक 354 थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री विवेक चूडामणी ग्रंथ संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्णविराम देऊया. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सर्व संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. विश्वात्मके येणे वाद्यज्ञ तोषावे दोषोने मजल्यावे प्रसारिता नाही. जे कांची व्यंकटी सांडो अया सत्कर्मी हरिवाळो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहू जो जे वाचिल तो ते लाभो प्राणी जात. वर्षक सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेट तुताया होता. कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रवेचे अवांचन. मार्तंड जेता पै हे सर्वाही सदा सज्जन सुरेरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिनी लोकी. भजी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपशिरे विशेष लोकी. दृष्टादृष्ट विजय हो आवेजी. एक म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान बसाहो. येणे वरे ज्ञानदेव सुख्या झाला. येणे वरे ज्ञानदेव सुख्या झाला. येणे वरे ज्ञानदेव सुख्या झाला. हरि ओम शांती शांती.